आणि आता कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण केंद्र सरकारनं कामगारांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतलाय। आता निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना फक्त 1 वर्ष काम केल्यावर ग्रॅज्युइटीचा अधिकार मिळणार आहे, जे आधी सलग 5 वर्ष काम करण्यावर मिळत असे। सरकारनं 29 जून या दिवशी कामगार कायदे एकत्र करून 4 नवीन श्रम संहिता लागू केलेल्या आहेत। तारीख खरं तर 29 नोव्हेंबरची आहे आणि या सुधारणा अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, गिग वर्कर्स, स्थलांतरित मजूर आणि महिला कामगारांसाठी फायदेशीर ठरणार आहेत। नवीन नियमांनुसार फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसारखी सुविधा मिळेल, ज्यात ग्रॅज्युइटी, पगारी रजा, वैद्यकीय लाभ, सामाजिक सुरक्षा आणि समान वेतनाचा समावेश होतोय। कंपनी सोडत असताना ग्रॅज्युइटीची रक्कम एकरकमी दिली जाईल। यामागे सरकारचा उद्देश कंत्राटी कामगारांची संख्या कमी करणं आणि कंपन्यांना थेट भरतीला प्रोत्साहन देणं एवढं आहे। यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा आर्थिक जीवन सुरक्षित होईल। या संहितांमुळे कामगारांना वेळेवरती वेतन, दुप्पट ओव्हरटाईम वेतन, समान वेतन आणि सामाजिक सुरक्षा यांसारखे दिले जाणारे अधिकार अधिक मजबूत होतील। केंद्र सरकारनं या नियमांच्या अंमलबजावणीसह कामगार अत्याधुनिक आणि सुरक्षित वातावरणामध्ये काम करू शकतील अशी आशा व्यक्त केलेली आहे। दरम्यान नव्या लेबर कोडमुळे काय फायदा होईल याबाबतची एक पोस्ट केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीय यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकली आहे। तर नव्या लेबर कोडमुळे होणारे फायदे समजून घेऊयात। सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी असेल, तरुणांना नियुक्ती पत्राची हमी मिळेल, महिलांना समान वेतन आणि सन्मानाची हमी, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी, फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना वर्षानं ग्रॅज्युइटी, 40 पेक्षा जास्त वय मोफत हेल्थ चेकअप, ओव्हरटाईम केल्यावर दुप्पट वेतनाची हमी, जोखमीच्या क्षेत्रात 100% हेल्थ सिक्युरिटी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।